भारतामध्ये आधुनिक लोकशाही रुजवणारा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले साहेबांच्या नंतर या देशामध्ये त्यांच्या एकूण ब्राह्मणवादाची लढाई पुढे नेणारे, खऱ्या अर्थाने सत्यशोधकांना राजाश्रय देणारे आणि या देशामध्ये आज जी काही लोकशाही आहे ती सर्वप्रथम स्वतःच्या राज्यात सुरू करणारे, ज्यांनी या देशामध्ये उद्योगधंद्यांचा पाया घातला, ज्यांनी या देशात कला साहित्याला आपल्या राज्यात प्रचंड मोठं स्थान दिलं, कलाकारांची, साहित्यिकांची सगळ्यांची कदर केली। एवढंच काय, खेळाला जागतिक दर्जाची मैदानं उपलब्ध करून दिली, खेळाला राजश्रय दिला, कलावंतांच्या बरोबर खेळाडूंचा देखील मान सन्मान केला, खेळाडूंचा जागतिक स्तरावर कुस्तीला नेलं। अशा अनेक पैलू ज्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत, ज्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कांगोरे आहेत, ज्यांच्याबद्दल सांगताना, बोलताना, लिहिताना लेखण्या कमी पडाव्यात, वाणी कमी पडावी, इतकं ज्यांचं प्रचंड मोठं पहाडा एवढं योगदान आहे, ज्यांनी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा नेता म्हणून पहिल्यांदा जाहीर केलं, माणगावच्या परिषदेत ज्यांनी स्वतःचा फेटा घातला आणि ज्यांनी या देशात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित, पीडित, भटके, विमुक्त आणि शूद्रातिशूद्रांना राजाश्रय दिला, एक मोठं माय म्हणून सांभाळलं, आपल्याला जवळ केलं, असे या देशाचे महान राजे राजर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मी त्यांच्या स्मारक स्थळावर विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी मी अभिवादन करतो। धन्यवाद। जय भारत।